मेंदू हा आपल्या शरीराचा नियंत्रण केंद्र आहे. आपल्या दैनंदिन जीवनातील काही चुकीच्या सवयींमुळे मेंदूची कार्यक्षमता हळूहळू कमी होऊ शकते. यामुळे स्मरणशक्ती, एकाग्रता, निर्णय क्षमता कमी होऊ शकते. पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे अपुरी झोप घेणं. जर दररोज तुम्ही 7 ते 8 तासापेक्षा कमी झोप घेतली तर मेंदूला विश्रांती मिळत नाही. त्यामुळे स्मरणशक्ती, एकाग्रता कमी होते. सतत ताणतणावात राहणं. जर सारखं ताणतणावामध्ये राहिला तर कॉर्टिसोल हार्मोन्स वाढतो आणि त्याचा आपल्या स्मरणशक्तीवरती परिणाम होतो. सकाळचा नाश्ता टाळणं. नाश्ता जर केला नाही तर मेंदूला आवश्यक ते ग्लुकोज मिळत नाही. त्यामुळे थकवा, चिडचिड होऊ शकते. जास्त साखर खाणं. जास्त साखर खाल्ली तर इन्सुलिन वाढू शकतं आणि मेंदूच्या कार्यक्षमतेवरती परिणाम होऊ शकतो. जंक फूड खाणं. यामध्ये जास्त मीठ, साखर असतं. त्यामुळे हे शरीरामध्ये सूज वाढवतात आणि मेंदूच्या कार्यावरती परिणाम करतात. व्यायाम न करणं. व्यायाम नाही केला तर मेंदूला रक्तपुरवठा होत नाही आणि जर मेंदूला पुरेसा ऑक्सिजन मिळाला नाही तर मेंदूचं पोषण होत नाही. दिवसभर उगाचच बसून राहणं. जर शारीरिक हालचाल केली नाही तर रक्ताभिसरण मंदावतं. धूम्रपान. यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि मेंदूकडे जाणारा रक्तपुरवठा कमी होतो. मद्यपान करणं. यामुळे स्मरणशक्ती आणि निर्णय क्षमता कमी होऊ शकते. पुरेसं पाणी न पिणं. पाणी नाही पिलं तर डोकेदुखी वाढते, विचार करण्याची क्षमता कमी होते. सतत मोबाईलचा वापर करणं. दीर्घकाळ स्क्रीनसमोर राहिल्यामुळे झोपेवरती परिणाम होतो. रात्री उशिरापर्यंत जागरण करणं. यामुळे आपल्या मेंदूची दुरुस्ती बिघडते. मानसिक व्यायाम न करणं. वाचन किंवा नवीन गोष्टी जर नाही शिकला तर आपली स्मरणशक्ती कमी होते. दुसरं म्हणजे एकटेपणा. दीर्घकाळ वाढलेली रक्तातील साखर मेंदूच्या रक्तवाहिन्या आणि मज्जापेशींना हानी पोहोचवते. ध्वनी प्रदूषणामध्ये सतत राहणं. सतत मोठ्या आवाजामुळे तणाव वाढतो आणि लक्ष केंद्रित होत नाही. व्हिटॅमिन B12, D आणि ओमेगा 3ची कमतरता. दुसरं म्हणजे लठ्ठपणा. लठ्ठपणामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह यासारखे आजार होतात. डॉक्टरांच्या सल्ल्यांशिवाय उगाचच औषधं घेणं. काही झोपेच्या किंवा शांत करणाऱ्या औषधांचा अयोग्य वापर केल्यामुळेही आपल्या मेंदूवरती परिणाम होऊ शकतो. मेंदू मजबूत ठेवायचा असेल तर 7 ते 8 तासाची झोप घ्या. नियमित व्यायाम करा. हिरव्या पालेभाज्या, फळे, सुकामेवा घ्या. रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल नियंत्रणामध्ये ठेवा. दररोज नवीन काहीतरी शिका, वाचा, ध्यान करा, योगा करा, श्वसनाचे व्यायाम करा. धूम्रपान, अतिमद्यपान टाळा. पुरेसं पाणी प्या. कुटुंब आणि मित्रांसोबत नियमित संवाद ठेवा. यामुळे तुमचं मानसिक आरोग्य चांगलं राहायला मदत होते आणि तुम्ही आनंदीही नक्कीच राहू शकता. तेव्हा नक्कीच मेंदूचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी चांगल्या सवयी नक्कीच लावण्याचा प्रयत्न करा.